खेळाडू आहेत. सिद्धेशची साथ चांगली. जेव्हा तू मैदानाच्या आतमध्ये खेळत होता असं वाटलं की कुठे ना कुठे हा चेंडू हां, मोजेश पिल्लाई सरांनी तुम्हाला इकडे इन्व्हाइट केलंय. सिद्धेशांचे मामा सुद्धा आहेत आणि त्याबद्दल काय सांगेल? आणि तो सामने पाहिले असतील 60 पण होत नाहीये, पण 100 धावा तुम्ही बनवल्या त्याबद्दल काय सांगेल? पार्टनरशिप चांगली झाली. पार्टनरशिप असं काय नव्हतं की सांगितलं होतं तर सिद्धेशनी खेळायला लास्टपर्यंत खेळायचं आहे तर आम्ही लास्टपर्यंत खेळलो. सिद्धेशचा मामा आहे मोजेश पिल्लाई चांगलेच आहेत. नक्कीच. बेस्ट ऑफ लक दक्ष. आपण ओढूया लगेच ओव्हर टू मॅच मिस्टर कौशिक यांच्याकडे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सामन्याला होतोय सुरुवात. दोन दिग्गज संघामध्ये हा सामना पाहतो. एका बाजूने कुतुब सीसी चिंचणे त्यांचे विपक्ष संघ बजरंग व्यायाम मंदिर नरपड असे दोन दिग्गज संघामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. हलकं हातानं सॉफ्ट हँड फटका खेळलाय. सिंगल रन घेण्याचा मनसुबा आणि बघता बघता या बॉलवरती एक सिंगल रन. सिंगलच्या मधनं दफल कव्हर तेव्हा एक या अंकांवरती सांघिक वैयक्तिक खातं ओपन केलंय फलंदाजाने मयुराच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट नंतर सिंगल रन. दोन बॉलचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक मध्ये पाहतोय परेशांना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. तेज गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होत असताना पाहायला मिळतात. नरपड संघ एक दिग्गज संघ म्हणून त्याची ओळख आहे. दादा संघ सातत्यानं चांगला क्रिकेट याही संघानं मात्र खेळात आलं. ताज्या बाजूने आपण संघ पाहतोय चिंचाणी एक नामवंत संघांच्या यादीतील सर्वाधिक मोठा संघ पाहायला मिळतो. बाटा इंटरेस्टिंग आहे ह्या सामन्यामध्ये. उलटा स्वरूपामध्ये बॉल टॅप केला. बॉक्स क्रिकेटचा फटका या ठिकाणी खेळला गेला. एक सिंगल रन वेगाने कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीनं फलकावर धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 अंकांवरती. चांगली सुरुवात दोन्ही संघांकरिता होत असताना पाहायला मिळते. एका संघाकरिता 2 धावा आलेत तर दुसऱ्या संघाकरिता डॉट बॉल आलेत. अशा पद्धतीनं सुरुवात या सामन्याची होत असताना पाहायला मिळते. प्राऊड ऑफ चिंचणी मिस्टर मयूर तामोरे स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय. या संघाचा परफेक्ट ऑलराऊंडर यावेळेला बॉलला फॉलो करू फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फई मध्ये नाही संपर्क. निर्धाव चेंडू डॉट बॉल सफल झाले होते फलंदाज. हे पंचांनी पाहिलं निहाळलं आणि तदनंतर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला की हा चेंडू मात्र डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. थोडंसं पंचांसमोर डिस्कस करत असताना आपण खेळाडूंना पाहतोय की एक्झॅक्ट बॉलवरती घडलं काय बिघडलं काय या गोष्टीची चर्चा सुरू आहे. निर्धाव चेंडूची सांगतो असताना पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय परेश अशा माध्यमातून. दर्शेदार गोलंदाजीचं पृथ्थकरण P1च्या षटकामागे फलंदाजांना बांधून ठेवलाय. आपण दोन खेळाडू 30 सेकंदाच्या बाहेर सजवण्यात आल्यात मिड विकेट आणि तदनंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑफला. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना करण्यात आली. बॉल क्रमांक 5 वरती. हलक्या हातानं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. निर्धाव चेंडू आणखीन एक डॉट बॉल. सरप्राईज डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. सरळ चेंडू मध्ये अतिरिक्त उसळी घेतली आणि सरळ मात्र हा चेंडू मात्र डॉट येत असताना पाहायला मिळतोय. खेळपट्टी जवळ हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. हे दर्शवलं गेलं ही बॉल वरती. पुढचा बॉल फुल टॉस. आता बैठक खेळलाय. सरळ चेंडूला फेकून दिलं सीमा रेषा पलीकडे. मयूर तामोरेचा फेवरेट झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय चौकार्याकरिता. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामागे धावा आल्या धावफलकावरती 6 रन ऑन दी बोर्ड. आता दुसरा षटक होती सुरुवात. दुसरा षटक कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केला जाईल बॉलिंग ट्रॅक वरती. लौकिकला या ठिकाणी आमंत्रित करत आला दुसरं षटक टाकण्याकरिता. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. तेच गोलंदाजी करण्याकरिता आता सज्ज होतील. आता स्ट्राईक इन वरती अंकुशला पण पाहतोय. या संघाचा लेफ्ट आर्म बॅटर डावकर खेळाडू बरेचसा खेळाडू आहे. आज तोच खेळाडू मात्र चांगला खेळ करेल का या सामन्यामध्ये. मॅच क्रमांक 3 एकमधून आपण पाहतोय कुतुब सीसी चिंचणी आणि त्यांचे प्रसंग बजरंग व्यायाम मंदिर नरपड अशा दोन दिग्गज संघामध्ये
हा सामना रंगत असताना दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज लौकिक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. पहिलाच बॉल समोर दिशेने फटका केला एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे अंकुशच्या पॅटमधनं क्लास स्ट्रोक पाहायला मिळाला. याला वेगवान चेंडू हलक्या हाताने फटका केला. त्या ठिकाणी चिरागला पण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडंसं फॉर्मलिंग झालं. फायदा आता दोन खेळाडू मैदानावरती उचलतील. जी के एकच धाव होती तिकडे मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. थोडंसं मिस्टेक चिराग करत असताना पाहायला विद्या संघाचा परफेक्ट ऑलराऊंडर ज्याची ओळख आहे त्याच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली आणि त्याचा फायदा आता दोन खेळाडूंनी उचललाय. दोनच्या मध्ये डबल कव्हर धावा 12 12 रन ऑन दी बोर्ड. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळते. एक्स्ट्राच्या मैदानात 13 रन विदाउटला चांगली सुरुवात प्रथम बॅटिंग करत असताना कुतुब सिसी चिंचणी ह्या संघाची होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये देखील त्याचा संघ खेळला. दुसऱ्या दिवसामध्ये आणि चौथ्या दिवसामध्ये देखील त्याचा संघाचं खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फटका छान आणि सरळ चेंडूला फेकून सीमारेषा पलीकडे अंकुशच्या बॅटमधनं हा आलाय नेत्रदिपक षटकार 6 धावा. या ठिकाणी पाहायला मिळतात कुतुब सर चांगल्या पद्धतीने डान्सिंग करत असताना त्यांची आज मात्र अपोलो चिंचणी संघाची ऑनरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. कुतुब सिसी चिंचणी या नावानं खेळत असताना पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज याला फटका छान केला परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला स्टॉप करीत परत एक सिंगल रन. सिंगलच्या मधनं डबल कव्हर धाव 20 अंकावरती 20 रन ऑन दी बोर्ड. चांगल्या पद्धतीने सामना मैदानावरती रंगत असताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामागे धीम्या गतीने सुरुवात थेंबे थेंबे तळे साचे सातत्याने म्हणतो ना त्याच पद्धतीने सुरुवात केली परंतु तदनंतर P2च्या षटकामागे धावा बनायला सुरुवात झालाय. अंकुशने एक षटकार चौकार ठोकलाय. पुण्याच्या स्ट्राईक इनवरती मयूर याला फटका लाजवाब खेळलाय इनसाइड आउट थ्रू दी कव्हर आणि बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकाने चेंडूला स्टॉप केलाय का येस डेफिनेटली या चेंडूवरती 2 धावा मिळतात. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. हर्षित अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. अगदी मिड ऑफ वरनं एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत पळ गेले आणि बाउंड्री लगत हा चेंडूला अडवलाय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होता त्यांनी थ्रो केला तोपर्यंत 2 धावा या बॉल वरती अर्जित केल्यात फलंदाजाने. स्विच हिट पंचांकडे लावड अपील परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत. पंचांचा इशारा ते लेग बाय फुलटॉस बॉल बैठक ते देखील स्विच हिट. जर समोर दिशेने फटका खेळला असता डेफिनेटली या चेंडूवरती षटकार किंवा चौकार आला असता परंतु मयूरने पहिलाच बंड सुद्धा बनवला होता की या चेंडूवरती वीस 23 ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला होतोय सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा परेश सज्ज होत असताना पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरा संघासाठी तिसरा षटक घेऊन येत असताना स्ट्राईक इन वरती पण फलंदाज पाहतो मयूर. नॉन स्ट्राईक इन वरती अंकुश. चला फास्ट क्रिकेट खेळावं फिल्डिंग करत संघ आपल्याला देखील विनंती करतोय स्पर्धेच्या वतीनं. 5 षटकाच्या सामन्यात 4 षटक टाकण्याकरिता तुम्हाला 20 मिनिटं असतील. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटक परिपूर्ण झाला नाही तर आपल्याला एक खेळाडू हा 30 षटकाच्या मध्ये
घेतला जाईल. दक्षता सुद्धा फिल्डिंग करत संघ. तिसऱ्या षटकाला सुरुवात. थोडंसं रनिंग मध्ये मिस्टेक होत असणं पाहायला मिळते परेश यांच्या माध्यमातून. स्वतःला सावरले पुन्हा एकदा त्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असणं पाहायला मिळतील. चेंडू क्रमांक 1 घेऊन स्ट्राईक इन वरती मयूर ओव्हर द विकेट न. पहिलाच बॉल स्विच हिट हलकाशा हाताने फटका केलाय. चेंडूला दिशा दिली आणि चेंडू सरळ मायबाप प्रेक्षकांना मानवंदन देणारा मयूरच्या वाटमधनं चौकार 4. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी मात्र परेच स्वागत केलंय चौकारानं. स्विचिटचा फटका लाजवाब केला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्यासाठी मयूरला जाणला होता. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतील. आता सफल झाला ऑन साईडला पूल केलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतील. चांगला झेल त्यांच्यामध्ये कॅरी केला जी त्यांच्या माध्यमात आणि फलंदाज मयूर तांबूरचे खेळ लागलाय. पूर्णविराम फुल स्टॉप. धन्यवाद डिसे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विनीत दानवेर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडूच्या यादीतील हे सर्वाधिक मोठं नाव पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ अंडर-25 मध्ये दर्जेदार खेळाडू तोच बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये एंटार झालाय चिंचणी संघाकडनं. यॉर्कर बॉल हलक्या हाताने फटका केला. बॉल मात्र बॅकवर्ड स्क्वेअर रेगला चिराग आहेत डीप मध्ये. बॉलला स्टॉप करीत तोपर्यंत एक सिंगल रन. सिंगलच्या मध्ये दफल कवरती धावा पाहतोय. 28 धावा 28 रन ऑन द बोर्ड 1 लॉस. फर्स्ट बॅटिंग करत असताना कुतुब सिसी चिंचणी या संघाची सुरुवात. अप्रतिम पाहायला मिळाले. 3 बॉलचा खेळ बाकी अजून या षटकातील या डावातील 15 बॉलचं खेळणं बाकी आहे. आता स्ट्राईक इनवरती अंकुशला पण पाहतोय. भरपूर कालावधीनंतर पुन्हा एकदा तो स्ट्राईक इनवरती आलाय. एक षटकार एक चौकाराच्या तर मदतीने तो खेळतोय. आता पाहूया चेंडू क्रमांक 4 वरती कशा पद्धतीने खेळ केला जाईल परीच्या अगेन्स्ट. याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा बागला होता परंतु चेंडू आणि फळीमध्ये नाही संपर्क. निर्धाव चेंडू डॉट बॉल ऑफ स्टंपच्या दिशेनं मारा केला आणि सरळ चेंडू मात्र यष्टी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल असताना पाहायला मिळतोय. याला फटका लाजवत खेळलाय. गल्लीमध्ये बॉल ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल. सेकंडचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील परिपूर्ण दिसणं पाहायला मिळतील. अप्रतिम फटका खेळला होता ऑफ स्टंपच्या दिशेनं. बॉलला दिशा दिली आणि बॉल मात्र ट्रॅव्हल असताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडू पर्यंत. एक टप्पा घेत चेंडूला अडवलं यष्टी रक्षकांकडे थ्रो केला तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. 2च्या मधून फलकावर धावा. 30 अंकांवरती 13 रन ऑन दी बोर्ड. लास्ट टू गो अंतिम बॉल तिसऱ्या षटकातील. आखूड डब्याचा बॉल दिशा दिली आहे. फायनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल असताना पाहायला मिळतो. 1 1 2 4 अशा पद्धतीने हा चेंडू ट्रॅव्हल झाला आहे चौकाराकरिता. धन्यवाद डीसे. नेक्स्ट मॅच आपण 2 संघामध्ये पाहणार आहोत. एका बाजूने 3 षटक संपले धावफलकावर धावा 34 झाल्या 34. नेक्स्ट मॅच
आपण दोन संघामध्ये पाहणार आहोत. एका बाजूने दृष्टी 11 RD आणि त्याचे विपरीत संघ अकमल 11 जाई. त्याला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले असेल तर आपण टॉस या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी अवेलेबल असेल तर आपण टॉस या. दृष्टी 11 पारडी आणि त्याचे विपरीत संघ अकमल 11 जाई. आणि ज्यावेळेला आपण टॉस देतील त्यावेळेला स्पर्धेची एंट्री फी देखील घेऊन या. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय ज्यावेळेला आपण टॉस येतील त्यावेळेला या स्पर्धेची प्रवेश फी देखील घेऊन या. पहिलाच बॉल वन हँड शॉट फ्लॅट खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात जीत यांच्या मदतीनं फ्लाइंग कॅच पकडला गेलाय. विनी दानवेच्या खेळी लागल्या पूर्ण विराम. आदरणीय सन्मान्य जगन्नाथजी पाटील सरांचे शुभ आगमन देखील करूया स्पर्धेमध्ये. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागतम. आदरणीय सन्मान यासिन भाई यांचा देखील शुभ आगमन देखील करूया स्पर्धेमध्ये. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागतम. जगन्नाथ दादा पाटील यांच्या स्वागतासाठी पाटलाचं गाणं या ठिकाणी डीजे रॉकी यांच्या माध्यमातून वाजवणार होतं. चांगलं काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत असताना आपण पाहतोय डीजे रॉकी असतील त्याच्या सोबतीनं सूरजला चांगलं काम करत असताना स्पर्धेमध्ये याला समोर दिशा फटका खेळलाय. चेंडू मात्र लॉंग ऑनला डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. एक सिंगल रन. सेकंडचा प्रयत्न थोडंसं फॉर्मलिंग झालेत. आता फायदा होणार नुकसान होणार फिल्डिंग करत संघाचा. एका संघाचं नुकसान तर दुसऱ्या संघाचा होतोय फायदा या बॉलवरती. एक सिंगल होती तिकडे मध्ये 2 धावा मिळत असताना पाहायला मिळतं. 2च्या मदतीनं फलकावर धावा 36 धावा 36 ऑन दी बोर्ड होत असताना पाहायला मिळते. चेंडू फेकून षटकरी तब्बल 2 बॉल. यावेळेला समोर दिशा पुन्हा एकदा फटका खेळला. मिड विकेटला प्रोटेक्शन आहेत. परेश बॉलला स्टॉप करतो परत आणखीन एक सिंगल. या षटकामागे संयमाने क्रिकेट खेळत असताना दोन्ही देखील फलंदाज पाहायला मिळतात. एका बाजूने विघ्नेश त्याच्या सोबतीनं अंकुश आहेत. अंकुश मात्र जास्तीत जास्त का नॉन स्ट्राईक इन वरती आहे. पुढे ज्या वेळेला स्ट्राईक इन वरती आलाय त्या वेळेला षटकार चौकात ठोकल्या गेल्यात. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. फलकावर आपण पाहतो 1च्या मदतीनं 37 झाला 37. अजूनही 9 बॉलचा खेळ ना बाकी. 3.3चा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतं. 5 षटकाचे सामने 30 बॉलचा खेळ. आकुट टप्प्याचा बॉल समोर दिसणे टॅप केला. एक सिंगल रन. 1च्या मधनं पुन्हा एकदा 38 38 सिंगल न धाव फलक पुढे नेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फलंदाजी करणारा संघ म्हणेल 2 मध्ये एखादा मोठा फटका आला तर 40च्या पलीकडे धावा होऊ शकतात त्या षटकामागे. परंतु फिल्डिंग करणारा संघ म्हणेल ज्या पद्धतीने सिंगल डबल सुरू आहे त्याच्यावरती जोर दिला पाहिजे फलंदाजानं. परंतु यावेळेला थोडीशी मिस्टेक चिराग करणं होत असताना पाहायला मिळतं. स्वतःला सावरलाय चिरागला. पण पाहिलं उच्चईच्या क्रीडांगणावरती मागच्या सामन्यावर झालेल्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. तोच गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता. प्लेट ऑन केलाय. बॅटला चेंडू मात्र स्पर्श झाला. तदनंतर 3 स्टंप वरती हा बॉल आदळला गेलाय आणि प्लेट ऑनच्या माध्यमातून विघ्नेश हा खेळाडू मात्र बाद. धन्यवाद डिसे. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. जिग्नेश दाखल झालेत. लेझर बॉलचा दांडगा अनुभव टेनिस बॉल क्रिकेटचा दांडगा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सातत्यानं आयकॉन स्पर्धेमध्ये देखील याची वर्णी लागली तर तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. आता स्वतःच्या गावाच्या नावासाठी खेळायचा आहे आणि कशा पद्धतीने खेळ त्याच्या माध्यमातून केला जाईल. आखूट डब्याचा बॉल पूल केलाय. फटका फसलाय की छान आहे. फटका या ठिकाणी फसलाय. झेल कॅरी केलाय आणि या ठिकाणी पंच
आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचल की एक्झॅक्ट मैदानावरती खेळ पूर्ण झालाय का तर यस डेफिनेटली व्हॉट अ कॅच अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक कडाक्ष माध्यमातून झेल या ठिकाणी टिपला गेलाय. जिग्नेश जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसा तो मैदानाच्या बाहेर आलाय. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक पुणेचं सहर्ष स्वागत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं खेळाडू वर्गांचं मान्यवरांचं कुरिया स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागतम. मल्हार इव्हेंट या युट्यूब वाहिनीवरती जुळलेल्या प्रेक्षक देखील हार्दिक स्वागतम. अंतिम षटकाची सुरुवात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धनंजय बॅटिंगसाठी. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती निमेश. यॉर्कर बॉल समोर फटका केलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक सिंगल रन पूर्ण केलाय. एका धावानं धावफलक पुढे नेताना पाहायला मिळतील. 39 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 2 मोठे फटके खेचावे लागतील फलंदाजांना. आजच्या दिवसामध्ये 50च्या पलीकडे धावा जात असताना पाहायला मिळालं, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा धावांचा आलेख हा थांबला गेलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी गेली फलंदाजाला आणि गोलंदाजाला बेनिफिट असणारी 22 एकची मातीची खेळपट्टी आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन फटका लाजवाब केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना प्रेक्षक बनून राहावं लागेल. सरळ चेंडू सीमारेषा पलीकडे धनंजयच्या पाठमधनं खतरनाक स्ट्रोक पाहायला मिळाला षटकाराचा. धनंजयने पहिलाच बॉल फेस केला ना, पहिल्याच बॉलला सरळ फेकून दिला सीमारेषा पलीकडे. 6 धावा 6 मधनं 45 यॉर्कर बॉल आता शाताना फटका केला. बॅकवर्ड स्क्वेअरला चिराग वेगाने आला, फॉर्मलिंग झाल्यात आणि इकडे मात्र सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट झालाय. सातत्याने चिरागच्या माध्यमातून मिस्टेक होत असताना पाहायला मिळतात. बॉलवरती वेगाने धावत येतात परंतु हातातनं बॉल मात्र दिसतोय. त्याचा फायदा सातत्यानं फलंदाजी करणारा संघ मैदानावरती उचलत असताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं होतं मयूर आणि त्याच्या सोबतीनं अंकुशने फायदा उचलला होता. आता यावेळेला मात्र धनंजय आणि अंकुशने या बॉलवरती पुन्हा एकदा फायदा उचलला. फुल टॉस पुन्हा त्या झोन मध्ये फटका केला तर क्षेत्ररक्षक जम्प मारलाय, बॉलला स्टॉप केलाय, डेंजर एंडला थ्रो केला. एक सिंगल सेकंडचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागला आणि पाहूया आता एक्झॅक्ट मैदानावरती घडलं काय बिघडलं काय. फलंदाज बाद की नॉट आउट या गोष्टीची चर्चा सुरू होती आणि या ठिकाणी मात्र पंचांचा कुठला इशारा येत नाही. अर्थातच 2 धावा सुखरूपपणे पूर्ण केल्या गेल्या फलंदाजाकडनं. 200 मधनं 49 फायटिंग टोटल स्कोर होत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये एखादा मोठा फटका येईल का हे पाहणं योग्य ठरेल. फलंदाजी करणारा संघ मला 55च्या पलीकडे, परंतु फिल्डिंग करणारा संघ मला 55च्या आतमध्ये. या वेळेला चेंडू चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगतो असताना पाहायला मिळतोय. लास्ट टू गो 4.5चा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज मिस्टर निमेशने अंतिम षटका मागे धावा थांबवल्यात. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती दुबिरी, चौथ्या चेंडूवरती दुबिरी आणि 5वा चेंडू निर्धाव. अशा पद्धतीने 11 धावा 5 चेंडू मागे खर्च केल्यात. याही वेळेला निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल 49 धावा फलकावरती आणि 50 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट करत आलाय. प्रत्येक षटकामागे 10-10ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. फलंदाजी करणारा संघ पण पाहणार आहोत बजरंग व्यायाम मंदिर नरपड या संघाला. नेक्स्ट मॅच आपण 2 संघांमध्ये पाहणार. एका बाजूने दृष्टी 11 पारडी आणि त्यांचे उपसंघ अकमल 11 जाई. चला दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले असेल तर प्लीज आणि कृपया करून आपण टॉस साठी या. पारडी आणि जाई.
सर विनंती यानंतर होणार सामना दृष्टि 11 पारडी के कप्तान और अकमल 11 झाई के कप्तान मोहम्मद अपने कप्तान को टॉस के लिए भेजिएगा। और दूसरी तरफ दृष्टि 11 के कप्तान पारडी टीम के कप्तान आ चुके हैं। झाई टीम के कप्तान टॉस के लिए आ जाइए, चलिए प्लीज। धनंजय नाईक आपलं सुद्धा स्वागत असेल। पाहू शकाल झाई संघाचे कॅप्टन एक बाजू में जय तंडेल कप्तान नजर आएंगे दृष्टि 11 पारडी टीम के। देखिए 50 रनों का पीछा करना मगर मैं टॉस के लिए बनाना चाहूंगा। दोनों कप्तान टॉस के लिए आ चुके हैं। टॉस किया जाएगा इस वक्त। सुधीर भाई आइए, सुधीर चौहान टॉस कीजिए। तो चलेंगे मैदान के अंदर जहां पर 50 रन बनाने इस मैच को जीतने के लिए दो बैटर पहुंच चुके हैं। बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर चिराग, नॉन स्ट्राइक पर निखिल। और पहले बोले इसमें देखा जाए शायद मयूर तामोरी को इंट्रोड्यूस किया जाएगा। मयूर की तरफ गेंद तो दी गई है और मयूर खुद कप्तान भी है। चला सामना सुरू करा। 5 षटकांचा सामना आहे। 4 षटक 20 मिनिटांमध्ये टाकणं अनिवार्य असल्यामुळे दक्षता घ्या। पहिला चेंडू पडेल, टायमर ऑन केला जाईल। पंच आहेत कादिर मांजराणी, खन्ना माची। वॉच मध्ये टाइम ऑन केला जाईल। पहिला चेंडू पडला। पहिला षटक पावपेचा मयूर आला, डावखुरा गोलंदाज आहे। स्ट्राइक वर जर पाहिले तर चिराग, नॉन स्ट्राइक वर निखिल। 50 धावांचा पाठलाग करायचा आहे। प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी आहे। कुतुब टायगर चिंचणी संघ एका बाजूला जर पाहायला गेला तर संघ पाहतोय आपण पहिला चेंडू खाली राहिला। विकेट किपर अंकुश कडून झाली चुकी। चेंडू लॉंग स्टॉप रिझन बाईचर मध्ये आलाय। चौकार 4। मयूर तामोर यासाठी हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय दामो यांच्याकडून। आज दामो इकडे पोहोचले नाहीयेत। सामन्याचा आनंद घेत आहेत चिंचणी भागामध्ये। त्यांच्याकडे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी मयूर तामोरेसाठी। पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच झालाय 22 चेंडूमध्ये। तसं विकेट किपर बीट झाले। चौकार नक्कीच झाला। बनवायचे 46 चेंडू असतील 29। पाहू शकाल स्लोवर चेंडू होता। बॅट नक्कीच वेगाने फिरवली परंतु पाहू शकाल बॅटची कड नक्कीच लगावली। डॉट बॉल नक्कीच आलाय। विकेट किपर थोडासा बदलाव केला गेला तर पाहिलं गेलं तर जितू आलाय स्टेजच्या मागे। हा ऑफ साइडले जे प्रेक्षक आहेत ते गाऊ थोडी बाहेर काढायचे। जो वहां पर दर्शक तो गाय बाहर कर दीजिए प्लीज।
यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली खेळाडू आहे विनीत. कर्णाने चुकी फलंदाज बाद. पहिला गडी बाद. चिराग बॅक टू डगआउट. धन्यवाद. नक्की डीजे रॉकी सांगतो मोगली का गाणं सुनेगा. जर पाहिलं गेलं तर यानंतर पाहिलं जाईल आणि क्रिश नक्कीच खूप चर्चेमध्ये राहिला. जर पाहिलं गेलं तर विकेट नक्कीच झालं. चिराग बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षिक आलाय. पहिल्या षटकामध्ये विकेट पडलाय. धावा दाफळकावर आहेत. 4-3 चेंडूचा खेळ संपल्या गेले. चांगला झेल टिपलं गेलं. खेळाडू तर पाहिलं गेलं तर विनीत तिकडे होता. हाँ दी बाइक्स ऑफ साइड जो बाइक है उसकी लाइट बंद कर दीजिए. रिक्शा ऑटो जो भी चालू है लाइट बंद कर दीजिए प्लीज बावड़ी की बाजू में. हाँ थैंक यू. देखिए जो भी बाइक्स लेकर आ रहे हैं दर्शक बाइक्स खड़ी करें आप लाइट बंद कर दीजिएगा. ये ध्यान में रखिएगा. पहली ओवर प्रगति पथ पर है. फुल टॉस गेंद रिवर्स खेलने का प्रयास मगर डॉट बॉल. डॉट बॉल नक्कीच चालय. 4 चेंडू आणि 4 धावा 1 गडी बाद. ऑफ साइडला फटका तर खेळला. मध्ये खेळाडू सज्ज आहे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय. फंबल नक्कीच झाला. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. धावफलक दोन्ही पुढे सहसा होते. धावसंख्या जण पोहोचेल 6 अंकावर. नक्कीच पाहू शकाल धावा धावफलकावर आहे. 6 चेंडूचा खेळ संपला गेले 5. मयूरचा पुढचा चेंडू फटका सुरेख खेळ. मध्ये खेळाडू दूरवर आहे. चेंडूवर पोहोचेल. चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केला गेला. फेकी खूप वेगाने केली आहे. जर पाहिलं गेलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या. धनंजय तिकडे होते. धावफलक जर पाहिलं गेलं तर एका षटकाची समाप्ती केली. धावा धावफलक 8 आहेत. 1 गडी बाद झाला. आता बनवायचे 42. षटक असतील 4. धन्यवाद इजे. नवीन गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज सज्ज होतोय दुसऱ्या षटकामध्ये. विनीत विनीत धानवेर पाहू शकाल अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंगमध्ये थोडंसं निराश केलं परंतु गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 8 धावा नक्कीच झाल्यात. 1 गडी बाद झाला. चिराग बाद झाला. येणारे 4 षटक 10.50 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. जर पाहिलं गेलं तर जय बजरंग वाय मंदिर नरपड हा संघ आहे. त्यावेळेस हो चांगला फटका आहे. चेंडूला येऊ दिलं आणि बॅट फिरवली आहे. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेच्या पार. चौकार 4. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच जिया धडकलाय असं म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय बॅटरने. धावसंख्या 4 ने पुढे सहसा होती. धावसंख्या 2 धापडकर 12. बघा पहिल्या षटकामध्ये विकेट किपरकडून चुकी झाली होती. चौकार आला होता पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. निखिल यावेळी स्लेट कट करायचा प्रयत्न. गली पॉईंट वर चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू मागे धावतायत. पाहू शकाल रेहमान धरपडलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार. आला बॅक टू बॅक दुसरा चौकार 4.
धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहू शकाल आमच्या उजव्या बाजूला जी भिंत आहे सुतारपाड्याची प्रेक्षक इकडे पोहोचले तर सगळ्यांना करूया स्वागत. पहिले 2 दिवस पूर्णपणे भरलेली भिंत होती. काल थोडासा निवांत राहिली होती भिंत, आज पूर्णपणे भरली आहे. 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले गेले. धावसंख्या पोहोचल स्प्रेड 16 16 अंकावर. आता बनवायचे विजयासाठी तर पाहिले गेलं ना तर 34 धावांची गरज आहे. चेंडू असे इनिंग्समध्ये 22 चेंडू 34 धावांची गरज. 50 धावांचा पाठलाग करतोय संघ नरपट. यावेळी सोहो चांगला फटका, पुढचा पाय पुढे टाकला, मागचा पाय वाकवला, चेंडूला फटका खेळलाय. खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतोय, फेकी वेगाने केली आहे, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केला. निखिल चांगली बॅटिंग करतोय. बघा जी गरज आहे ना संघाला त्या अनुषंगाने तो फलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडू 2 चौकार ठोकले, त्यानंतर फक्त दिशा दिली, 2 धावा परिपूर्ण केल्या. या 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. सांघिक धावसंख्या 18, आता बनवायचे 32, चेंडू असतील 21. या स्पर्धेमध्ये मागील सामन्यामध्ये सगळ्यात जास्त धाव बनवल्या गेल्या. 100 धावांची पार्टनरशिप लगावली गेली. संघ तर पाहायला गेलं तर शनिदेव कृपा आकाश संघाचे दोन्ही सलामी बॅटर सिद्धेश आणि दक्ष, आणि दक्ष पहिला फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये. 50 धाव परिपूर्ण करणारा एकमेव फलंदाज. दबाव आहे गोलंदाज जर पाहिले गेलं तर विनीतवर, बॅटर निखिल यांचा. धावता थोडासा थांबले गेले आणि दबाव आला. हा प्रेशर आहे बॅटरवर जर पाहिलं गेलं तर बॅटरीने दबाव बनवलाय गोलंदाजावर. गोलंदाज परत गोलमाकवर सज्ज होईल. पुढे चेंडू घेऊन स्ट्राईकवर निखिल आहे. यावेळी फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट लॉंग लेगच्या डोक्यावर चेंडूला ट्रॅव्हल केला. मागे खेळाडू आहे, जातोय, अडवला चेंडूला मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा परिपूर्ण केल्या, तिसऱ्याचा प्रयत्न करणार नाही आहेत. चांगला बॅकअप बनावला की खेळाडू तिकडे पोहोचला, चेंडूला फील्ड केला. जर पाहिलं गेलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या. गौरव तिकडे पाहू शकाल, चांगला क्षेत्रक्षण राहिला गौरवचा, चांगला बॅकअप राहिला. 2 धावांनी धावफलक पुढे सहसा 20 वर जाऊन पोहोचेल. आता येणारी चेंडू असतील इनिंग्स मध्ये 20 मध्ये बनवायचे 20 यासाठी 30 धावांची गरज आहे. सामना क्लोज झालाय. बजरंग व्यायाम मंदिर नरपड संघ चांगली बॅटिंग करतोय. चांगली सुरुवात केली निखिलने. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, पाहू शकाल सरळ बॅटने धावा आल्या होत्या. त्यावेळेस बॅट वाकडी केली होती, पण पाहू शकाल चेंडू निर्धाव आलाय. विनीतनी वेगवान चेंडू टाकलाय. डॉट बॉल नक्कीच पाहू शकाल आलाय. धावफलक अजूनही पाहू शकाल 20 वर आहे. चेंडू असेल 19 चेंडू बनवायचे विजयासाठी 30 धावांची गरज. शॉर्ट गली, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लॉंग लेग सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट मिड ऑन आणि शॉर्ट मिड ऑफ सुद्धा सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट सर्कलच्या बाहेर. यावेळी सरळ बॅटने घ्यायचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये टिपलाय, झेल संपलाय. बॅटरचा खेळ, चांगला कमबॅक. आपण सांगतो ना की फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे पड़ता है की अंत कहां पे करते हो. सुरुवात नक्कीच खराब राहिली या षटकाची. 2 चौकार परंतु अंत खूप सुरेख केला विकेट टिपून. 2 षटक 20 धावा. येणारे षटक असतील 3, बनवायचे विजयासाठी 30 धावांची गरज. नक्कीच पाहू शकाल हा संगीत टिंकू यादव आणि समीर खान यांच्यात लगावलं गेलं. चांगली मैत्री जोडी आहे. तलासरी तालुक्यामध्ये नक्कीच नाव घेतलं ते जोडीचं प्रत्येक वेळी. आपण सगळ्यात जास्त शिव्या आपल्याला कोण देतो, आपला चांगला जवळचा मित्र, आणि तोच आपला खरा मित्र असतो. तोंडावर गोड बोलणार कधी खरा मित्र नसतो. जो मागे गोड बोलतो तो खरा मित्र असतो. आणि पाहू शकाल जगन्नाथ पाटील आणि कुतुब शेख हे जो चांगले मित्र आहेत. परंतु नक्कीच मी प्रत्येक वेळा इकडे आलो, टिंकू आणि समीर ही जोडी खूप चर्चेत राहिली आहे. किती लांब असू द्या परंतु जवळचे मित्र. आपण सांगतो की आपली सावली आपल्या बरोबर चालते, त्या प्रकारे मित्र आहेत. एक दुसऱ्या सोडून चालत नाहीये. एकाला काही कपडे जरी घ्यायचे असेल तर एकाला फोन असतो की समीर आज कपडा लेना है मेरे को, आणि समीर सुद्धा फोन करतो टिंकूला, यात पेट्रोल जाएंगे पण गाडी में. असं काहीतरी चर्चा नक्कीच होते. प्रत्येक गोष्टी विचारून करतात असे मित्र आहेत. चला बोले मैदानाच्या आतमध्ये 3 षटक बनवायचे 30. नवीन गोलंदाज गोलंदाजवर मयूर, स्ट्राईकवर बॅटर तर पाहिले गेलं तर हर्षिक आहे. 9 सेकंडवर लौकिक. पहिला चेंडू फटका सुरेख केला पिटच्या वरतून. खेळाडू आहे मागे, चेंडूला फील्ड करेल का, पण चेंडू थांबणार नाहीये. सहज सीमारेषा पार, चौकार 4. धन्यवाद.
रेमान रेमान वो गाय भी बाहर भगा दो ना प्लीज, जो गाय वहां से भगा दीजिए प्लीज. हाँ थँक्यू. बघा पहिल्या आपण जर 3 षटकांची गोष्ट केली, पहिल्या चेंडूवर प्रत्येक षटकामध्ये चौकार आलाय. हाँ ते गाय थोड़ा बाहर, थोड़ा गाय बाहर निकाल, जो दर्शक वहां पर है थोड़ा गाय बाहर निकाल दीजिए प्लीज. हाँ हाँ बाउंड्री के अंदर गाय हो, गाय थोड़ा संजान कि वहां पे कोई दर्शक हो तो वहां पे से गाय निकाल दीजिए प्लीज. या फिर तलाशी के दर्शक थोड़ा अंदर आइए, गाय बाहर निकाल दीजिए प्लीज. रेहान को पकड़ के बाहर लेके जाइए. हाँ थैंक यू. हाँ देखिए, थोड़ा सा दर्शक वहां हो जाने के लिए रास्ता दीजिए. आप उनको रास्ता नहीं देंगे तो फिर से अंदर आएंगे. उनको बाहर भेज दीजिए, फिर आप बैठिए, फिर उनको रास्ता नहीं मिलेगा. थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. वडे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू चौकार आला, बनवायचे 26 चेंडूचे 17. नरपट संघ मी सांगितलं नावाजलेला संघ आहे. ओरम क्रिकेट डहाणू तालुक्यामध्ये चांगले नक्कीच त्यांनी इनिंग साकारल्यात. यावेळी पाहू शकाल हा डॉट बॉल आला. वेगवान चेंडू होता, यष्ट्याच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झाला. विकेट किपर जितूच्या कांद्या डोक्यावर हात राहिल्या, तर असं वाटलं की यष्ट्या वरून चेंडू गेलाय, लागला नाहीये का, परंतु चेंडू थोडं उसळी घेतली. डॉट बॉल नक्कीच झाला. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन थोडं जवळ ठेवलं गेलं. विकेट किपर थोडं पुढे आहे. डीप इन विकेट, लॉंग लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. डीप पॉवर लेग खेळाडू आहे. डीप बॅकवर्ड पॉईंट लेग खेळाडू सजवलं गेलंय. यावेळेस फटका सुरेख खेळलाय रे. पाहू शकाल रेहमान तिकडे चेंडूला अडवते, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक सिंगल धाव नक्कीच झाली. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 25 धावा. बघा अर्धा पल्ला गाठला गेलाय. 15 चेंडू मागे, 15 चेंडू मध्ये अर्धा पल्ला अजून गाठायचा. 15 मध्ये 25 झाल्यात, 15 मध्ये 25 बनवायच्यात. बजरंग व्यायाम मंदिर जर पाहिले गेलं तर या नावाने नरपट संघ खेळतो आणि बजरंग बली सकाळला आपण जन्मोत्सव सुद्धा साजरा केला खूप मोठ्या थाटामाटामध्ये. आणि जेव्हा जेव्हा नरपट संघ येतो जर पाहिले गेलं तर प्रत्येक खेळाडू फिट असतो आणि त्याच अनुषंगाने एक्सरसाइज करणं, फिट राहणं खूप गरजेचं आहे. पाहू शकाल त्यामध्ये एक महाराष्ट्र पोलीस सुद्धा आहेत, मिस्टर परेश. 40+ खेळाडू परंतु केवढे फिट आहेत, खूप वेगाने धावतायत. दिलेश सुद्धा आहेत 40+. यावेळी उंच फटका आहे, आकाशाला भरारी घेणारा आलाय षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. चेंडू पुरवायचे प्रेक्षकांनो. शॉर्ट बॉल होता, त्यावर पाहू शकाल काय फटका सजवला. लेफ्ट हँड बॅटर लौकिक, अनलौकिक का फटका सजवला गेला. षटकार ठोकला. पहिला चेंडू फेस करतो इनिंग्स मधला, त्यामध्ये कॉन्फिडन्स पाहू शकाल किती चांगला राहिलाय आणि षटकार त्याने ठोकलाय. 6 धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या धावबद्दल 31, 31 धावा. आता येणारे चेंडू असतील 14 मध्ये बनवायचे 19. अजूनही सुद्धा कमबॅक करू शकतात फिल्डिंग करणार संघ कुतुब टायगर चिंचणी. इकडून जर 1-2 विकेट आल्या, बॅटरला डॉमिनेट जर केलं तर कमबॅक करण्याची संधी कुतुब टायगर चिंचणी संघाकडे असणार आहे. टायगर इकडे धाडेल का, किंबहुना बजरंग व्यायाम मंदिर नरपट संघ वर्चस्व गाजवेल याची चर्चा होते मैदानाच्या बाहेर. मयूरवर दबाव आहे. कॅप्टन दुसरा षटक घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्यावर डॉट, तिसरा सिंगल आणि एक षटकार. यावेळी ऑफ साइड फटका तर खेळा. डीप मध्ये खेळाडू चेंडूला फील्ड करतोय विघ्नेश. परत एक सिंगल धाव. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या धावबद्दल धावफलकावर 32. तेरा चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 धावांची गरज. यावेळेस फटका सुरेखा फाईन निघला, थांबणार नाहीये. डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूवर आलाय, चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न, फंबल झाला. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. पाहू शकाल लौकिक तिसरे वळला परंतु नकार दिला. 2 धावांनी धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावर 34 धावा. या षटकामध्ये तब्बल तर पाहिलं गेलं तर 14 धावा जमा केल्या गेल्या. आता येणारे चेंडू असतील 12 चेंडू मागे बनवायचे 16 धावा विजयासाठी.
धन्यवाद डिझे मास्टर. नक्कीच 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 16 धावांची गरज. गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय विघ्नेश. विघ्नेश आला गोलंदाज मार्कवर. तर पाहिलं गेलं तर जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बाहेर यायचं आहे, मैदानाच्या आतमध्ये फेरफटका करायचं नाहीये कुठलेही प्रेक्षक असू द्या. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. जर पाहिलं गेलं तर विघ्नेश आलाय पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झालाय. स्ट्राईकवर डावखुरा फलंदाज लौकिकच्या बॅटिंग षटकार नक्कीच आलाय. चांगली बॅटिंग तो करतोय. पहिला चेंडू वाईड का टाकला. वेगवान चेंडू विघ्नेशच्या माध्यमातून डॉट बॉल. वेगावर स्वार राहिला गोलंदाज. नरपड विपक्ष चिंचणी दोन्ही संघ किनारपट्टीचे आहेत आणि पाहू शकाल समुद्री किनारी खेळणारे खेळाडू आज तलात्रीच्या मैदानामध्ये गुरुश्री तलात्री या स्पर्धेमध्ये खेळतात. फ्रंट लाईट नाईट टुर्नामेंटची स्पर्धा आजची चौथी रात्र आहे. आज दोन संघ क्वालिफाय होतील. उद्या अंतिम दिवस या स्पर्धेमधला अंतिम रात्र असणार आहे. स्लोवर चेंडू व्हेरिएशन होता. पाहू शकाल शॉर्ट पॉईंटला खेळाडूवाला चेंडू फील्ड करतोय. फेकी करणार नाहीये. एक सिंगल धाव परिपूर्ण केली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावले गेलं. 35 धावा आता बनवायचे आहेत. 10 चेंडू 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. संघ जर पाहिलं गेलं तर बजरंग मंदिर वायम नरपड या संघाला. पाहू शकाल चौथा षटक मार्गस्थ आहे. चेंडूचा खेळ संपला गेले 2 अजून येणारे चेंडूचा खेळ बाकी असेल तर पाहिलं गेले 4 या षटकामध्ये धावा धावफलकावर आहेत. 35-35. नक्कीच पाहिलं गेलं तर यावेळी साऊंड साईडला फटका खेळला. पाहू शकाल खेळाडू चेंडूला फील्ड करतायत. चेंडूला फील्ड केला जाईल. एकच सेकंद पैकी वेगाने केली नाहीये. वाडिश पैकी पाहू शकाल रेहमान तिकडे होता. चांगला बॅकअप दिला गेला. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावते 37 धावा. नक्कीच पाहू शकाल महाराष्ट्र पोलीस कार्यरत असले आदरणीय सन्माननीय बजरंगजी अमरवाड साहेब आणि त्यांच्या बरोबरीने पाहू शकाल योगेश कुकले साहेब. आपला हार्दिक स्वागत असेल. आपण यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपण विराजमान व्हा. योगेशजी कुकले सर आणि एका बाजूला बजरंगजी अमरवाड सर या. आपलं हार्दिक स्वागत. पाहू शकाल झाली आहे चुकी बॅटरकडून. फलंदाज होईल बाद गॉन. लगेच पाहू शकाल महाराष्ट्र पोलिसांना हा संगीत डेडिकेट केले गेला आणि मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल परेश मिस्त्री महाराष्ट्र पोलीस आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचलेत. 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या. विघ्नेश वेगवान गोलंदाज आहे. बॅटर बाद झाला तर पाहिलं गेलं तर हर्षिक मैदानाच्या बाहेर. आता येणारे चेंडू असतील 8 चेंडूमध्ये बनवायचे विजयासाठी 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धावा बनवायचे विजयासाठी. विघ्नेश कुलदीप मागवत सज्ज. पाहू शकाल कुतुबजी शेख यांचा पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिला एसटी मध्ये दाप्तरी संघ. काल सुद्धा पाहिला आपण ओपन 1 गाव 1 मध्ये दाप्तरी संघ. आज आपण ओपन 1 गाव 1 मध्ये चिंचणी संघ सांगतो. कुतुब टायगर या नावाने खेळतोय. तिसरा संघ. पहिले असे होणार जर एका स्पर्धेमध्ये 3 संघ घेऊन उतरले आणि क्रिकेटची आवड आहे. जर पाहिले गेले त्यांचे मोठे बंधू स्वर्गीय हुसेन साहेब एक मोठे अप्रतिम क्रिकेटपटू राहिलेत. आज आपल्यामध्ये नाही आहे. त्यांच्या सोबत सुद्धा चांगला लेदर क्रिकेट खेळतायत आणि कुतुब शेख यांना नक्कीच क्रिकेटची आवड आहे. प्रत्येक वर्षी जर पाहिलं मुस्लिम टुर्नामेंट सुद्धा किंवा ओपन 1 गाव 1 पालघरमध्ये जेव्हा टुर्नामेंट त्यांची एंट्री तिकडे असते कुतुब टायगर या नावाने. स्पीडअप करायचं 20 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण करायचे. पंचांकडे टायमर ऑन आहे. आपण दक्षता घ्या. जर पंचांनी असं वाटलं की टायमर जास्त झाला तर एक खेळ तुमचा 30 सेकंडच्या आतमध्ये घेतला जाईल. हे आपण दक्षता घ्यायची आहे. 8 मध्ये बनवायचे 13. 8 बॉल 13. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. वेगावर चांगला उपयोग केला गेला. खेळाडू मागे जातोय. चेंडूला फील्ड केलं. फेकी केली आहे परंतु वा काय सुरेख धाव घेतली आहे. आपण सांगतो ना क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतं आणि क्षमतेपेक्षा आपण जास्त धावलात तरी आपल्याला दम लागतं. बॅटर परेश मिस्त्री धावलेत क्षमतेपेक्षा जास्त 2 धावा परिपूर्ण केल्या. आता बनवायचे 11. चेंडूचे 7.
या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल केले गेले विघ्नेशच्या माध्यमातून. एक शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर पूर्णपणे सामना नरपट संघाकडे. हा चेंडू जर निर्धाव आला तर सामना दोन्ही संघांसाठी आव्हान राहणार आहे. हा चेंडू महत्वपूर्ण आहे. 7 चेंडू 11 धावांची गरज आहे. परेश मिस्त्री एक चेंडू 2वर बॅटिंग करतात. लौकिक एक षटकाच्या मदतीने तब्बल 8वर बॅटिंग करतायत. विघ्नेशचा पुढील चेंडू स्ट्राईकवर परेश. यावेळी पाहू शकाल निघालाय नशिबाचा चौकार आलाय थर्डमॅनला. 4 धावा 4. धन्यवाद धन्यवाद इज मास्टर. देखिए इस वक्त आने वाली 6 गेंदे बनाने इस मैच को जीतने के लिए 7 रन. आखिरी गेंद में जो चौका आया कहीं ना कहीं दबाव फिर से एक बार कन्वर्ट हुआ है कुतुब टाइगर चिंचिन टीम पर. दिल की धड़कनें तेज हो चुकी है कुतुब शेख इनकी, क्योंकि मैच थोड़ा सा टीम पीछे आ चुकी है. 6 गेंदे 7. धनंजय है गेंदबाजी के लिए. एसटी के बेहतरीन खिलाड़ी हैं, ऑलराउंडर खिलाड़ी मिस्टर धनंजय गेंदबाजी के लिए आते हुए. आखिरी 6 गेंद उनके कंधों पर काफी बड़ी जिम्मेदारी दी गई है. 5वां ओवर डेथ ओवर में बुलाया जा रहा है. विकेट कीपर जीतू थोड़ा सा फील्डिंग में बदलाव करना चाहते हैं. देखिए इस वक्त स्ट्राइक पर है लौकिक जिनके बल्ले से बड़ा छक्का आया है, मगर तारीफ करनी होगी परेश मिस्त्री की. 2 गेंदे खेली है 6 पर बल्लेबाजी. निर्णायक 6 रन मैं कहूंगा आतिफ. ये 6 रन काफी महत्वपूर्ण थे टीम के लिए. धनंजय अपने फैसला हम तक पहुंचाइए. धनंजय इस बीच ये ज्यादा बाहर गेंद डाली गई थी और व्हाइट बॉल दर्शाई. अब 6 गेंदे 6. देखिए अगर बात की जाए टीम अकमल 11 जाई टीम ने पहले गेंदबाजी कर फील्डिंग का फैसला किया और बल्लेबाजी के लिए इनवाइट किया गया. टीम की अगर बात की जाए दृष्टि 11 पारडी. गेंदें होंगी 6 रन बनाने इस मैच को जीतने के लिए 6. धनंजय गेंदबाजी के लिए हैं. स्ट्राइक पर लौकिक. इस वक्त फुल टॉस गेंद ऑन द कारपेट खेला. डीप में खिलाड़ी हैं जब तक गेंद को फील्ड करते विनीत. एक सिंगल. अब 5 गेंदे 5. 5 और 5. मैच अगर टाई होगा तो सुपर ओवर. आज हमने एक 50 रन में देखे. पहले दिन हैट्रिक विकेट देखी थी. कल लगातार 2 मेडन ओवर भी देखे और एक ही टीम के 2 गेंदबाजों ने डाले. दीपेंद्र सुखानी और तरल बारिया. अंबिका ज्वेलर्स नारगोल के गेंदबाजों ने मेडन ओवर डालने का कारनामा किया इस प्रतियोगिता में. तलासी तालुका में खेलती हुई टीम नजर आई मोजेश वॉरियर्स. उसके गेंदबाज अविनाश बुरकुट टीचर है, उन्होंने हैट्रिक विकेट चटकाई इस प्रतियोगिता में. अतीब शेख के नाम पे भी मेडन नंबर रही है विकेट मेडन. और बात की जाए एक मैच में 6 विकेट चटकाने का कारनामा किया था तलाशी उनके गेंदबाज संतोष बुरकुट ने. संतोष काय मंतोष उनका ये डायलॉग रहा है. अब आने वाली गेंदें होंगी 5 गेंदें बनाने 5. फिर से एक बार दिशा देने का काम किया था धनंजय. वहां पर पहुंचे मगर पैरों पर गेंद टकराई. लेग बाइस का सिंगल आता अंपायर द्वारा. देखिए 6 गेंदों में 6 रन जब आप बनाते तो कहीं ना कहीं तो दबाव होता है. हर गेंद पर सिंगल लेने का प्रयास करता है, उसमें कहीं ना कहीं गलतियां होती हैं. 6 गेंदों में 20 हमने बनते हुए देखे. 6 गेंदों में 25 बनते हुए देखे. 6 गेंदों में 6 रन हमने डिफेंड होते हुए देखे. हालांकि 6 गेंदों में हमने 1 रन भी डिफेंड होते हुए देखा है. मैच सुपर ओवर हुई थी. यादें काफी बेहतरीन रही है उसकी. देखिए 4 गेंदों में 4 बनाने. लौकिक इस वक्त स्ट्राइक पर हैं. गेंदबाजी के लिए धनंजय. 4 गेंदों में 4 बनाने होंगे. इस वक्त हल्के बल्ले खेला. सेंसिबल क्रिकेट है. देखिए सिंगल रन बटोरा गया. खिलाड़ी वहां पर पहुंचते जब तक इनको फील्ड करते गौरव. मिस फील्ड हुई है. 2 पूरे किए गए. यहां से दबाव है गेंदबाजी करने वाली टीम के खिलाड़ियों के ऊपर. अब आने वाली गेंदें रहेंगी 3. रन बनाने हैं 2. 3 बॉल 2.
दो रन का लक्ष्य रहेगा, 3 गेंदों का खेल बाकी होगा। देखिए इसके बाद होने वाला मैच दोनों ही टीम की 12th मैन हमारे कॉम्बॉक्स में आने अनिवार्य रहेगा। अगर किसी टीम का 12th मैन नहीं आता है तो बल्लेबाजी करने वाली टीम के लिए 3 गेंदों की पेनल्टी रहेगी, फील्डिंग करने वाली टीम के लिए 5 रनों की पेनल्टी दी जाएगी। ये नियम है इस प्रतियोगिता में। दोनों टीम का 12th मैन कंपलसरी रहना जरूरी है। ये दबाव धनंजय के ऊपर, फिर से एक बार रुके, गेंदबाजी ट्रैक पर फिर से एक बार आएंगे। अंपायर ने डेड बॉल करार दी है। 3 गेंदों में 2 रन डिफेंड करने हैं। देखिए 7 रन डिफेंड करने थे। पहली गेंद वाइड डाली, पहली गेंद पर फिर सिंगल आया, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर 2 आए। अब 3 गेंदें 2 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए। इस वक्त इनफील्ड के ऊपर से खेलने का प्रयास, खिलाड़ी हैं पीछे, जब तक गेंद की तरफ आते गेंद को फील्ड करते, दूसरे का प्रयास किया गया और यहां पर 2 रन बटोर लिए गए। आप देख सकते हैं बजरंग व्यायाम मंदिर नरपड़ टीम जीतती हुई पहला मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स नरपड टीम, खूप खूप अभिनंदन. खूप दिवसांनी ती नरपड संघ पाहायला भेटला आणि प्रथम चांगला प्रवास तुमचा राहिला. पहिल्या सामन्यात तुम्ही विजयी झालात. चला हार्ड लक कुतुब टायगर चिंचणी संघ. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाने सज्ज राहायचा बैटिंग करने संघ. पार्टी दीपक अपने बल्लेबाजों लेकर हमारे राइट साइड पर आइए, वहीं से आपको बल्लेबाजी के लिए बैटर भेजने आपका 12वां खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स में आना अनिवार्य रहेगा. धनंजय आपका भी 12th में हमारे कॉम्बॉक्स में आना अनिवार्य रहेगा. और इस मैच को मारते मैच की तरफ चलेंगे. नक्कीच जर पाहिलं गेलं तर